रम्मी खेळता खेळता पेटलं महाराष्ट्र। सभागृहातून राड्यापर्यंतचा संतापाचा स्फोट। सभागृह शांत होतं, पण देशाच्या मातीचा आवाज दाबला जात होता। शेतकरी आत्महत्या करत होता आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रम्मी खेळत होते। हे चित्र जसं समोर आलं तसं राजकारणाचा पटच उलटला। आओ ना महाराज रम्मी खेळे, रोहित पवार यांच्या या टोलेबाज सवालानं सगळं वातावरण बदललं। कोकाटे म्हणाले, मी तर फक्त जाहिरात स्किप करत होतो, पण जनतेचं मन काही स्किप होत नव्हतं। आणि मग स्फोट झाला लातूरमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाडगे यांनी रम्मीचे पत्ते उडवत निषेध नोंदवला। मात्र हा निषेध एनसीपी कार्यकर्त्यांच्या नजरेत पुन्हा वाटला। पत्त्यांच्या मागे लागली सापडबुक्क्यांची थडथड, खुर्च्यांची गडगड आणि लातूरच्या मातीत संतापाचा लावा पेटला। आज छावा संघटनेने थेट इशारा दिलाय, शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्यांना गप्प बसू देणार नाही। आंदोलनाची तयारी, जखमी कार्यकर्त्यांवर उपचार आणि पोलीस कारवाईची मागणी। आता संघर्ष उंबरठ्यावर आहे। हे फक्त पत्त्यांचं राजकारण नाही, हे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांच्या विरोधातला उठाव आहे। प्रश्न एकच, मंत्री साहेब अजून किती वेळा स्किप करत बसणार?